असताना तर त्यांनी ते काम त्यावेळेला केलेलं आहे. तर तात्यासाहेब ज्योतिराव फुलेंनी हे करत असताना आपलं सम्राट बळीराजा असेल, आपलं जे कुळदैवत आहे खंडोबा, जैतोबा, भैरोबा या सगळ्या कुळदेवतांना त्यांनी त्या ठिकाणी प्रेरणास्थान मानून समाजामध्ये एक नवीन संस्कृती देण्याचा प्रयत्न, नवीन संस्कृतीने जी आपली मूळ संस्कृती आहे ती संस्कृती त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. कारण की तात्यासाहेब ज्योतिराव फुलेंवरती फॉरेनच्या लोकांनी सुद्धा संशोधन केलेलं आहे. थोडक्यामध्ये की ज्या महिलेने, जी अमेरिकेची महिला होती की तिने तिची पूर्ण जिंदगी इथे लावून दिली भारतामध्ये, ती की जिचे आजोबा आमदार होते अमेरिकेमध्ये, म्हणजे ती घरातली खूप श्रीमंत, गर्व श्रीमंत असलेली जी व्यक्ती होती, तर तिने तिचं सर्व वैभव त्या ठिकाणी सोडून तिने जे एक पुस्तक वाचलेलं होतं ते पुस्तक वाचून ती प्रेरित झालेली होती. तिने ते तात्यासाहेब ज्योतिराव फुलेंचं आंदोलन काय अभ्यासलेलं असेल तर तिला ती त्यांची काही प्रेरणा त्यांना मिळाली आणि ते प्रेरणेसाठी त्या भारतामध्ये ज्या वेळेला आले अमेरिकेतून, तर त्यांचा तो प्रबंध त्यांनी फक्त फुलेंनी जे जे काही कार्य केले, ज्या ज्या ठिकाणी फुले गेले होते काम करण्याची त्यांची जी पद्धत होती सगळं जाणून घेतली. त्यांनी एक रिसर्च पेपर त्यावेळेला पब्लिश केलेला आहे. तो जो रिसर्च पेपर आहे तो खूप महत्वाचा आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे गेल ऑम्वेट. ते गेल ऑम्वेट मॅडम आहे. तर गेल ऑम्वेट तात्यासाहेब ज्योतिराव फुलेंचं जे कार्य त्याच्याने एवढ्या भारावून गेले की त्यांनी त्यांची पूर्ण जिंदगी तात्यासाहेब ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्यासाठी अमेरिकेची महिला भारतामध्ये येऊन एका खेड्यामध्ये राहून तिने तिची पूर्ण जिंदगी लावली. म्हणजे एवढं महान कार्य तात्यासाहेबांचं आहे, सावित्रीबाईंचं आणि बाबासाहेबांचं आहे की ते कार्य पूर्ण त्यांनी या भारतामध्ये पूर्ण जिंदगी लावून दिली आणि आता गेल्या सप्टेंबरला त्यांचं निधन झालेलं आहे. तर गेल ऑम्वेटांनी जो रिसर्च पेपर केला, रिसर्च पेपर त्यांचा जो आहे त्या रिसर्च पेपरचं नाव काय आहे, दी कल्चरल रिव्हॉल्ट इन colonial society. Cultural revolt in colonial society, that is the non-Brahminical movement in वेस्टर्न इंडिया. म्हणजे म्हणण्याचा उद्देश या ठिकाणी माझा असा आहे की त्यांनी कल्चरल रिव्हॉल्ट म्हटलेलं आहे. आपण सर्वजण भाषण करताना बऱ्याचदा बोलत असतो की आपण काय बोलतो, आपण बोलताना सामाजिक बोलतो, सोशल बोलतो, पण ते सोशल नाही, तर त्यांनी काम करताना ते मांडताना गेल ऑम्वेट मॅडमांनी कल्चरल रिव्हॉल्ट म्हटले. कल्चरल रिव्हॉल्ट म्हणजे सांस्कृतिक बंड. कुठं वसाहतवादामध्ये, कुठं तर नॉन ब्राह्मणिकल मुवमेंट, म्हणजे जे ब्राह्मण लोक नाही त्या नॉन ब्राह्मणिकल मुवमेंट जी आहे ती कुठली वेस्टर्न इंडियामध्ये चालवलेली, म्हणजे सांस्कृतिक बंड आहे. म्हणजे जोपर्यंत सांस्कृतिक जी काय आपली मूळ संस्कृती आहे, मूळ संस्कृती खऱ्या अर्थाने तात्यासाहेब ज्योतिराव फुलेंनी समाजाला देण्याचा प्रयत्न केला. तर ही जी मूळ संस्कृती जी आहे तात्यासाहेबांनी दिलेली, तर हिचा गेल ऑम्वेट जे आहे ते अमेरिकेचे आहेत. अमेरिकेची लोक संशोधन करणारे आहेत, युरोपातले लोक संशोधन करणारे आहेत. तर त्या लोकांना एक दिलेला त्या ठिकाणी त्यांचा एक गुण आहे. तो काय गुण आहे की इतर देशामध्ये ज्या ज्या लोकांनी काही चांगलं काम केलेलं असेल तर त्या लोकांची माहिती घेणं आणि त्या लोकांचा आपल्याला किती प्रचार प्रसार करतात, त्यांच्यावरती किती रिसर्च करता येईल, तर ही भूमिका घेऊन फॉरेनची लोक आपल्या भारतामध्ये काही इतर देशामध्ये जात असतात. तर तात्यासाहेब ज्योतिराव फुले इतके ग्रेट आहे, मी सांगण्याएवढं मी मोठा या ठिकाणी आलेलं नाही. गेल ऑम्वेट फॉरेनची व्यक्ती जी आहे ती महिला त्या ठिकाणी येऊन आपल्याला या ठिकाणी सांगत आहे की इट इज द कल्चरल रिव्हॉल्ट, म्हणजे सांस्कृतिक बंड आहे. म्हणून तात्यासाहेब ज्योतिराव फुलेंनी देत असताना आपल्याला सांस्कृतिक बंड म्हणजेच ज्या वेळेला आपण आपले जे आपले ग्रामदैवत आहेत, उदाहरणार्थ आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जे चांदीचे देव असतात, तर त्याच्यात खंडोबा असतो, अन्नपूर्णा माता वगैरे जे काय असतात, आपली कुळदेवी असते, तर आपण आजही खंडरायाची तळी उचलताना आपण घरातला संस्कार आहे ते घरातला करत असतो. कुळदेवीचा कार्यक्रम करताना आपणच करत असतो. किंवा आजही आपल्या लग्नाची जर कोणती पहिली पत्रिका तयार झाली तर पहिली पत्रिका आपण आपल्या कुळदेवीला देतात. आम्ही उदाहरणार्थ आम्ही खैरनार आहोत, तर खैरनार आम्ही आमच्या धंद्यामातेला पहिली पत्रिका देत असतो. नंतर आजही आपल्याला शेंडी काढण्याचा कार्यक्रम चालतो. तर हे सगळं समजा उदाहरणार्थ, आणि आज जे नवरात्र असं, नवरात्रामध्ये जे आपण घट बसवण्याचा कार्यक्रम आपल्या महिला करतात, तर तो घट बसवताना महिला ज्या करत असतात तर त्या ठिकाणी सुद्धा ब्राह्मण लागत नाही. किंवा ही जे आपण करतो खंडराची तळी उचलतो याला ब्राह्मण लागत नाही. किंवा आपण जे आता काही नाशिक त्या तिकडच्या ड्युट्या बुधल्या वगैरे काय असतात त्या ठिकाणी सुद्धा ब्राह्मण लागत नाही. शेंडी काढायला ब्राह्मण लागत नाही, जावळाला ब्राह्मण लागत नाही, कुळदेवीचं काम करायला ब्राह्मण लागत नाही. तर प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला तात्यासाहेब ज्योतिराव फुलेंना, जर हे महत्वाचे ग्रामदैवतांचं काम करण्यासाठी जर आपल्याला ब्राह्मण लागत नाही, तर विवाह करण्यासाठी दशक्रियासाठी ही जी काही दशक्रिया असेल किंवा अंत्यविधी यासाठी ब्राह्मण लागतो, हा नियम आणला कोणी? तर हा जो विषय आहे
तर आजही कोणी सांगू शकणार नाही की त्यासाठी ब्राह्मणच पाहिजे, हे कुठून आणलं. तर ह्या जो मध्यस्थ आहे, या मध्यस्थ नाकारण्याची भूमिका दाखवण्यासाठी तात्यासाहेब ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची निर्मिती केली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की निर्मिकाला म्हणजे निसर्गाने निर्माण केलेली सगळी लेकरे समान आहेत. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये नो कास्ट नो धर्म, ऑल आर इक्वल, सर्व इक्वल आहेत, ही भूमिका तात्यासाहेबांनी सत्यशोधकामध्ये दिली. नंबर 2 की आपल्याला जसं आई वडिलांचे किंवा वडीलधाऱ्यांचे जर आपल्याला प्रणाम करायचे की त्यांचा पाय पडायचे असतील आपल्याला, तर त्या ठिकाणी आपल्याला मध्यस्थाची आवश्यकता नसते. मध्यस्थ लागत नाही, आपण डायरेक्ट त्यांचे पाय पडतो. तर त्याच पद्धतीने तुम्ही जो काय तुमचा गॉड मानत आहात, तुमचा जो काय गॉड तुम्ही मानत आहात, तर त्या गॉडाला प्रणाम करण्यासाठी किंवा प्रार्थना करण्यासाठी मध्यस्थ नसावा, ही भूमिका तात्यासाहेबांनी घेतली. म्हणून तात्यासाहेब म्हटले की आमची लोकांची जी काही विधी आहेत, म्हणजे विवाह असेल किंवा तस्करी असतील किंवा अंत्यविधी असतील, आमचीच लोक आम्ही सर्व आमचं करू. मग ही जी करण्याची भूमिका म्हणजे मध्यस्थ नाकारला. कारण की हा जो मध्यस्थ असतो, हा मध्यस्थ हा मध्यस्थ काय करतो की जर मुलगा किंवा मुलगी लग्नाच्या वयामध्ये आली, तर त्या घरातली जी आई किंवा आजी असते ती त्या भटाकडे जाते आणि ते सगळं माहिती सांगते की माझ्या मुलाचं नाव हे आहे, या ठिकाणी जन्म झाला, जन्माची वेळ ही, फलाना फलाना माहिती दिली जाते. आणि ती माहिती दिल्यानंतर सांगितलं जातं की तो भट 2 दिवसांनी बोलवतो आणि सांगितलं जातं की तुमचा हा जो मुलगा आहे, ही जी मुलगी आहे, हिच्या राशीमध्ये मंगळ आहे आणि मंगळ जर काढायचं तर तुम्हाला कोणतं ना कोणतं विधी करायचा आहे. तर विधीसाठी कमीत कमी 5 आकडे पैसे तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे सांगायचा उद्देश मला असा आहे की तो कोणतंही काम करण्यासाठी आपल्याकडनं फक्त पैसे घेतो, विधी करण्यासाठी पैसे घेतल्याशिवाय तो करत नाही. जर ह्यांना जर खरोखर आपलं कल्याण करायचं आहे, यांना जर खरोखर आपलं कल्याण करायचं आहे, तर भारतातल्या तमाम विधी करत असताना त्यांनी कोणाकडूनही सुद्धा 1 रुपया सुद्धा घ्यायला नाही पाहिजे, अशी भूमिका तात्यासाहेबांची त्यावेळेला होती. म्हणजे जे आहे हे लोकांचं शोषण जे आहे, कारण की म्हणून तात्यासाहेब ज्योतिराव फुले यांनी अखंड दिला, संतांनी अभंग दिले, तर आपल्याला तात्यासाहेबांनी अखंड दिला. तो अखंड आहे, विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. एवढे सारे अनर्थ एका विद्येने केले. म्हणजेच काय झालं, विद्याही नव्हती, एज्युकेशन नव्हतं, म्हणजे एज्युकेशन नसल्यामुळे मती गेली, मती नसल्यामुळे गती गेली, वित्त गेलं, सर्व असं काही गेलं. म्हणजे आपल्याला हे जे काय सर्व गेलेलं आहे, हे सर्व गेलेलं जर मिळवून घ्यायचं असेल, तर यासाठी विद्या म्हणजे लोकांमध्ये अवेअरनेस आणणं गरजेचं आहे. म्हणून तात्यासाहेबांनी हे जे पुढचे कृती आराखडा कार्यक्रम केलेला आहे. तर आपण ह्या तात्यासाहेबांच्या धर्तीवरती आपण कोणत्याही प्रकारचं आपलं स्वतःचं काही नवीन आणत नाही. आपण जे तात्यासाहेबांची जी लाईन आहे की त्यांनी दिलेला जो रस्ता आहे, तो जो रस्ता आपण पुढे घेऊन जाणार आहोत. तर तात्यासाहेबांनी जो दिलेला आहे, आता तुम्ही म्हणणार की खंडरायाची तळी उचलायचं, या ठिकाणी मी तुम्हाला बोललो. सत्यशोधक जो कार्यक्रम होते तात्यासाहेबांच्या काळामध्ये, तर प्रत्येक ईच अँड एव्हरी कार्यक्रमाची सुरुवात त्यावेळेला खंडेरायाची तळी उचलून त्यावेळेला तात्यासाहेब ज्योतिराव फुले करत होते. तर याचा रेफरन्स काय आहे, त्याचा रेफरन्स तात्यासाहेबांनी देऊन ठेवलेला आहे. जर आपण गुलामगिरी नावाचा ग्रंथ आपल्याकडे असेल, तर तो काढा आणि तो उघडा, तर त्याच्यामध्ये 6वा धडा आहे. तर 6व्या धड्यामध्ये बळीराजा, जैतोबा, खंडोबा हे सगळं दिलेलं आहे. तळी उचलण्याचा नेमका काय संस्कार आहे त्या ठिकाणी देऊन ठेवलेला आहे आपल्याला. आणि त्याच पद्धतीने या भारतात सर्वात पहिलं जर चरित्ररूपी पुस्तक फुलेंवरती कोणी काढलं असेल, ते पंढरीनाथ सीताराम पाटील, जे चिखलीचे विदर्भाचे आहेत. तर त्या व्यक्तीने फुलेंचं चरित्र लिहिलंच, पण त्यासोबत त्यांनी फुलेंवरती फुलेंसोबत फुलेंना ज्या लोकांनी बघितलेलं होतं, फुलेंचं जरी 60-62 होतं, त्यावेळेला काही लोक फुलेंच्या संपर्कातली 12, 13, 15, 20 वर्षाची असतील. पण ती लोक 1927-30च्या काळात त्यांचं वय 60-65 वय असेल. तर पंढरीनाथ सीताराम पाटील त्या लोकांना भेटले. पंढरीनाथ सीताराम पाटील चिखलीहून पुणा, मावळ, मुंबई हा जो तिकडचा परिसर नगर, या ठिकाणी तिथून तिथे जाऊन त्यांना काहींना भेटले, काहींना पत्रव्यवहार केला आणि त्यांना विनंती केली की तुम्ही तात्यासाहेबांना बघितलेलं होतं, त्यांचं काम करण्याची पद्धत तुम्हाला माहित आहे, ते कसं राहत होते, कसं बोलत होते, ते आंदोलन करण्याची त्यांची पद्धती काय होती, तुमच्याकडे काय असेल तर तुम्ही आम्हाला तुमचा तो अनुभव लिहून पाठवा. आणि त्या लोकांनी ते लिहून पाठवले. त्या लोकांनी पंढरीनाथ सीताराम पाटलांना लिहून पाठवले आणि पंढरीनाथ सीताराम पाटलांनी ते पुस्तक पब्लिश केलं. ते पुस्तकाचं नाव आहे आम्ही पाहिलेले महात्मा फुले. आम्ही पाहिलेले महात्मा फुले हे पुस्तक जर आपण वाचलं, तर त्या ठिकाणी आपल्याला वारंवार दिसून येईल की खंडरायाच्या तळी उचलण्याचा संस्कार असेल, बेलभंडार असेल, की ह्या ज्या गोष्टी आहेत सत्यशोधकाच्या माध्यमातून त्यावेळेला होत होत्या. आणि म्हणून त्यावेळेला सत्यशोधक जो आहे, जवळपास तो जो वेस्टर्न इंडिया असेल तर तिकडनं पासून तर बडोद्यापर्यंत त्या ठिकाणी त्याचा प्रचार प्रसार त्या ठिकाणी झालेला आहे, विदर्भात झालेला आहे. असं खूप मोठं काम त्या वेळेचं सत्यशोधकाचं आहे. आणि आपल्या तीच लाईन आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करून आपण काम पुढे करण्याच्या पैशामध्ये आपण सत्यशोधक परिषदेच्या माध्यमातून येत्या काळामध्ये आपल्याला ट्रेनिंग सेंटर उभे करायचे आहेत, शाळा उभे करायच्या आहेत. त्याच पद्धतीने आपण
वृद्धाश्रम असतील, अनाथ आश्रम असतील, गौशाळा आणि म्हैसशाळा, म्हशींना आपण हे करतो फक्त काय ना सांभाळण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. म्हशींसाठी कोण, ह्या सुद्धा आपल्याला या भूमिका घेऊन चालावं लागणार आहे समाजामध्ये जाताना. ते बऱ्याचशा आपण एक प्री प्लॅनिंग मध्ये आपण काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर ह्या समाजामध्ये आपोआप झाला पाहिजे, सगळ्यांना हे माहित असलं पाहिजे आणि सर्वांच्या समर्थनाशिवाय होऊ शकत नाहीये. कन्सेप्ट कोणताही असेल पण तो सर्वांपर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही आणि सर्वांना जोपर्यंत सांगून आपण त्यांच्या सोबत त्यांना त्यांना जोपर्यंत सोबत जोडून घेत नाही तोपर्यंत कोणते कार्य होऊ शकत नाही. तर हे काम कोणा एकट्या व्यक्तीचं किंवा एका यायचं नाही, तर हे सामूहिक काम आहे. त्या सामूहिक कामासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी मदत करावी. आणि ही जी भूमिका आहे, ही भूमिका म्हणजे वेबिनार घेण्यामागचा उद्देशच तो आहे की हे तुम्हाला पार्श्वभूमी माहित असावी की आपण हे काम का करत आहोत, यासाठी ही भूमिकाचा कार्यक्रम आहे. आणि नंबर 2, हे करत असताना आपण पुढची जी स्टेप आहे की हे जे वेबिनार आपण आयोजित करत आहोत, आपण काय दर रविवारी घेणार नाहीत. आपण 8 महिन्यातले एखाद दुसरा रविवार बघू आपण किंवा एखादा इव्हेंट बघू. आता उदाहरण समजून आता पुढच्या याला आपण 26 जानेवारी येते गणतंत्र दिवस, तो खूप महत्वाचा आहे. गणतंत्र, कारण गणव्यवस्था जी आपली भारताची होती, तर ती गणव्यवस्था तंत्र, गणतंत्र काय आहे नेमकं, जनतंत्र काय आहे, तर हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. वारंवार या सेमिनारांच्या माध्यमातून आपण समाजाला सगळ्यांना प्रबोधित करण्याचं काम करू, एकत्र करण्याचं काम करायचं आहे. आणि या माध्यमातून आपले काही वेबिनार्स होत राहतील. हे काय आपला कायमचा प्रोग्राम नाही, हे सध्या कोरोनाचं ओमिक्रॉनचं थोडं आणलंय त्यांनी, म्हणून फिजिकली काही मिटिंगा घ्यायला काही जण थोडंसं घाबरतात. तसं आपण घाबरून काम करणारे नाहीयेत, आपण तर करतच आहे. 26 सप्टेंबरच्या कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी बरंच अडचण आणण्याचा प्रयत्न केला होता, तरी सुद्धा आपण तो कार्यक्रम घेतला. नंदुरबारच्या परिषदेला अडचणी पण तरी आपण तो कार्यक्रम घेतला. कार्यकर्त्यांना सगळ्यांनी मेहनत घेतलीच आहे. हे आपलं काम असं चालूच राहणार, त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन, कौतुकच आहे. आणि आपण असंच मोटिवेट होत राहून काम करत राहू. तर मी प्रमोद पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी आता पुढे करावं. माझी भूमिका मी संपवतो. आपण मला बोलायची संधी दिली, धन्यवाद. धन्यवाद सर. आपण खऱ्या अर्थाने सत्यशोधक परिषदेची भूमिका मांडली. यासोबतच आपण राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य आपण विशद केलं आणि खऱ्या अर्थाने आजच्या समाजाला सत्यशोधक समाज निर्माण करण्यासाठी आपल्याला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार आत्मसात करावे लागतील, असं आपल्या भूमिकेच्या माध्यमातून आपण सांगितलं. तात्यासाहेबांचं जे ब्रीद वाक्य होतं सत्यशोधक समाजाचं, सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी, तर ही खऱ्या अर्थाने भूमिका आपण मांडली आणि आपण सगळे महापुरुषांचे विचारांचे वारसदार आहोत आणि तात्यासाहेबांचा सत्यशोधकी वारसा पुढे आपण नेणार आहोत. यासाठी आपण सांगितल्याप्रमाणे 26 सप्टेंबर चाळीसगाव सत्यशोधक परिषदेला जे काही अडचणी आल्या, नंदुरबार सत्यशोधक परिषदेला काही अडचणी आल्या, पण तरी देखील आपल्या सत्यशोधक बांधवांनी या दोन्ही परिषदा अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्या. यानंतर आजच्या या वेबिनाराचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमचे मित्र मार्गदर्शक सत्यशोधक प्राध्यापक प्रशांत बोबडे सर यांना विनंती करेल की त्यांनी आपल्या या छोटेखानी वेबिनारचं प्रास्ताविक करावं. आदरणीय सत्यशोधक प्राध्यापक प्रशांत बोबडे सर. आहेत का बोबडे सर, जॉईन झालेत का खैरनार सर? भगवान भाऊ रोकडे बोलतायत, ते लग्नात अडकलेले आहेत, त्यांना बोलता येत नाहीये लग्नाच्या बरं बरं, चालेल, काय हरकत नाही. भगवान भाऊ मी आमचे मार्गदर्शक जे जळगाव जिल्ह्यामध्ये सत्यशोधक विधी करते म्हणून ज्यांचं काम मोठं आहे असे दादासाहेब सत्यशोधक भगवान दादा रोकडे यांना विनंती करेल की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं वेबिनारचं प्रास्ताविक करायचं. आदरणीय सत्यशोधक भगवान दादा रोकडे. नमस्कार, जय भारत, जय संविधान. राज्य सत्यशोधक परिषद आयोजित आजच्या वेबिनार साठी उपस्थित असलेले सर्व, आवाज वाढवा, आवाज कमी येतोय. उपस्थित असलेले सर्व सदस्य आणि आज आपण राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांच्या जयंती निमित्ताने आज या वेबिनारचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जिजाऊ माता बोलण्याचं म्हटलं तर 12 जानेवारी 1598 रोजी शिंदखेडा राजा या ठिकाणी या आईंचा जन्म झाला.
आणि या आईंनी आज सरांनी खन्या सरांनी सांगितलं किंवा त्यांनी आपल्याला 2 छत्रपती दिलेत. अशा महान राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मनिमित्ताने आज या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहोत या वेबिनारच्या माध्यमातून. खूप मोठं कार्य त्यांचं या ठिकाणी आहे. बोलण्यासारखं भरपूर काही आहे, परंतु अगोदरच सरांनी खन्या सरांनी राज्य सत्यशोधक परिषदेची भूमिका काय आहे याच्याच माध्यमातून बरंच प्रास्ताविकच्या स्वरूपात त्यांनी या ठिकाणी मांडणी केलेली आहे. परंतु तरी सुद्धा राजमातांचं कार्य की ते आपल्या या ठिकाणी आता आपले राज्य सत्यशोधक परिषदेचे राज्य प्रचारक माननीय श्री सुनील देवरे सर या ठिकाणी आपल्याला माहिती देणारच आहेत. त्या पद्धतीने मी जास्त वेळ न घेता सरांचं मार्गदर्शन मलाही ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे, म्हणून मी या ठिकाणी थांबतो आणि थोडक्यात माझा प्रस्ताव या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान. धन्यवाद सर. दादासाहेब, आपण प्रास्ताविकामध्ये आपली भूमिका मांडली आणि खऱ्या अर्थाने 12 जानेवारी राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती निमित्तानं आपण या वेबिनारचं आयोजन केलेलं आहे आणि ज्यांची आपण मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहात असे आपल्या आजच्या वेबिनारचे प्रमुख वक्ते, आमचे मार्गदर्शक, उद्बोधन करते जे आपले राज्य सत्यशोधक परिषद रायगड चे प्रचारक आहेत, म्हणजे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचे मावळे आपण ज्यांना म्हणूया असे प्राध्यापक सुनील देवरे सर. मी आदरणीय प्राध्यापक सुनील देवरे सरांना विनंती करेल की आपण आपली भूमिका मांडावी. आपणास जो विषय दिलेला आहे राजमाता जिजाऊ यांची संघटन बांधण्याची पद्धती, खऱ्या अर्थाने आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आपण रायगडमध्ये असतात आणि रायगड आपल्या छत्रपती शिवरायांची राजधानी म्हणून आपण पाहतो आणि रायगडावर आमच्या राजाचं मोठं स्मारक आहे आणि ज्या रायगडातून आज संपूर्ण महाराष्ट्राला नव्हेच तर संपूर्ण या भारत देशाला एक ऊर्जा मिळते. ते ऊर्जेचं आपलं नाव कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय, ज्या शूर आबांचा शूर छावा म्हणजे संभाजी राजे यांचा देखील आज राज्याभिषेक दिवस म्हणून संपूर्ण भारतभर आपण साजरा करत आहोत. मी प्राध्यापक सुनील देवरे सर यांना विनंती करेल की त्यांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि आमच्या माँसाहेबांनी घडवलेले 2 छत्रपती यांच्या जीवन संघर्षावर आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय प्राध्यापक सुनील देवरे सर. प्रथमतः सर्वांना मनपूर्वक जय ज्योती, जय क्रांती, जय सत्यशोधक. आज या ठिकाणी जो वेबिनारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व सत्यशोधक बांधवांचं, भगिनींचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आणि ऋण व्यक्त करतो की मला या ठिकाणी जो विषय दिलेला आहे आणि त्या विषयाच्या अनुषंगाने विचार व्यक्त करण्याची जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल ऋण व्यक्त करत असताना या ठिकाणी पहिला महत्त्वाचा मुद्दा जो सर माईक ऑफ झालाय. राजमाता जिजाऊ यांची संघटन बांधण्याची पद्धती या विषयावरती या ठिकाणी मत व्यक्त करायचं आहे, विचार व्यक्त करायचे आहेत. सुरुवातीला एक महत्त्वाचा संदर्भ मी आपल्या समोर ठेवतो. कोणतीही गोष्ट आपल्या समाजासमोर मांडत असताना संदर्भ, पुरावे आणि तथ्य
याचा आधार घेऊन जर आपण समाजासमोर त्या विचारांची मांडणी केली तर समाजाला ती जास्त स्वीकारताना सोपी वाटते किंवा समाज ती मांडणी लवकरात लवकर स्वीकारतो. कारण का तर त्याला संदर्भ आहेत, त्याला पुरावे आहेत, त्याला तथ्य आहे आणि मग तथ्याच्या, पुराव्यांच्या आणि संदर्भांच्या आधारे जर आपण बंधूंनो मांडणी केली तर लोक स्वीकारतात. आणि म्हणून मी ज्या गोष्टीचा संदर्भ घेऊन या ठिकाणी माझी मांडणी करणार आहे, तर संदर्भ कोणता आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा 3 पिढ्यांचा इतिहास ज्या संस्कृत ग्रंथामध्ये सापडतो, जो संस्कृत ग्रंथ स्वतः शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून त्यांच्या दरबारी असणारा कवी परमानंद यांच्याकडून लिहिला गेलेला आहे, जो शिवाजी महाराजांच्या समकालीन कवी होता. आणि शिवाजी महाराज जिवंत असताना, शिवाजी महाराजांचा राज्यकारभार सुरू असताना शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून जो ग्रंथ लिहिला गेला आहे, त्या ग्रंथाचा संदर्भ घेऊन आज या ठिकाणी मी विषयाची मांडणी तुमच्या समोर करणार आहे. आणि त्या संदर्भ ग्रंथाचं नाव आहे शिवभारत. शिवभारत हा संस्कृत ग्रंथ आहे, ज्याची मराठीमध्ये सुद्धा आवृत्ती उपलब्ध आहे. मी सर्व सत्यशोधक बांधवांना या ठिकाणी विनंती करेन की आपण शिवभारत या ग्रंथाचं निश्चितपणे वाचन करावं. सोबतच गुलामगिरी नावाचा जो ग्रंथ आहे, जो राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांनी लिहिलेला आहे, त्या गुलामगिरी ग्रंथामधील प्रकरण नंबर 6 याचंही आपण चांगल्या प्रकारे अध्ययन करावं. आणि त्या सर्व बाबींचा जर आपण संदर्भ घेतला तर बंधूंनो, आज मी आपणासमोर ज्या गोष्टी ठेवणार आहे त्या निश्चितपणे आपल्याला आकलन होतील अशी अपेक्षा या ठिकाणी मी करत असताना, शिवभारत या ग्रंथामध्ये जो पहिला महत्वपूर्ण संदर्भ या ठिकाणी सापडतो तो असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊंनी कसं घडवलं, किंवा राजमाता जिजाऊंच्या मनामध्ये संघटन बांधण्याची कशा प्रकारची कल्पना होती आणि जी प्रत्यक्ष त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून पूर्णत्वास नेली, हा मुद्दा त्या ठिकाणी फार महत्वपूर्ण आहे. तर वय वर्ष 7 ते 11 या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांना बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी वास्तव्य मिळालं होतं. ज्या वेळेला शहाजीराजे बंगळुरू या ठिकाणी सरदार या पदावरती कार्यरत होते आणि त्या ठिकाणी जिजाऊंचं वास्तव्य होतं, शहाजीराजांचं वास्तव्य होतं, शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं. शिवाजी महाराज बालपणामध्ये त्या ठिकाणी होते, वयवर्ष 7 ते 11. आणि मग वयवर्ष 7 ते 11 या दरम्यान राजमाता जिजाऊंनी संघटन निर्माण करण्याच्या संदर्भात, त्याच्यानंतर स्वराज्य निर्मिती करण्याच्या संदर्भात जी जी पावलं उचलली. आवाज क्लिअर लोकांपर्यंत पोहोचतोय का? येतोय जी सर, जी आवाज तर पावलं येतोय आवाज. राजमाता जिजाऊंनी उचलली ती पावलं बंधून आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना कुळ समजवत होत्या की आपलं कुळ कोणतं आहे. आणि म्हणून पहिला संदर्भ मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय की छत्रपती शिवाजी महाराजांना जसं आम्हाला शिकवलं जातं की लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ कोणकोणत्या कथा सांगायच्या, तर कोणकोणत्या कथा सांगायच्या, पण त्याच्यामध्ये हा पण एक संदर्भ आहे की बळीराजाच्या पण कथा सांगायच्या. आणि मग बळीराजाच्या जर कथा सांगायच्या तर निश्चितपणे बळीचं कुळ कोणतं कुळ आहे आणि मग आपण कुठल्या कुळातले आहोत. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले सुद्धा या मुद्द्याला काही संदर्भ देतात का, हा मुद्दा समजून घेणं बंधूंनो फार गरजेची गोष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो शेतकरी वर्ग होता, जो बळीच्या राज्यामध्ये शेतकरी वर्ग होता, आणि मग शेतीचा शोध लावणारी या देशातली पहिली गणराणी कोणती आहे, त्या गणराणीपासून बंधून आपण या ठिकाणी सुरुवात करूया. तर या ठिकाणी गण या शब्दाची फोड मी तुमच्या समोर करतो. गण या शब्दाचा अर्थ होतो लोकसमूह, ज्याला पर्यायी शब्द जन हा सुद्धा होतो. जन म्हणजे पण काय होतो, लोकसमूह. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेचं राज्य निर्माण केलं, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात द पीपल्स रूल. द पीपल्स रूल म्हणजे काय, लोकांचं राज्य. याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी लोकशाही निर्माण झाली, जे शेतकऱ्यांचं राज्य निर्माण झालं, याचा संदर्भ कुठं आहे, गणव्यवस्थेमध्ये आहे. आणि मग गण आणि त्या गणाला चालवणारी जर समजा स्त्री असेल तर तिला म्हटलं गेलं होतं गणराणी.
त्या गणाला चालवणारा जर समजा पुरुष असेल तर त्याला काय म्हटलं गेलं होतं, गणपती. तर पती या शब्दाचा इंडिव्हिज्युअल केवळ एका कुटुंबापुरता विचार न करता पती या शब्दाचा अर्थ होतो प्रमुख, पती या शब्दाचा अर्थ होतो राजा, आणि मग गणपती आहे, गणराणी आहे, आणि मग शेतीचा शोध लावणारी भारतातली पहिली स्त्री जिचं नाव आहे गणराणी निरुत्ती. शेतीचा शोध लावला, मग शेतीचा शोध लावला, भारतामध्ये शेतीचा शोध लागला, तर भारतीय लोक हे शेती करणारे लोक आहेत, आणि मग शेतकरी हा जर भारतीय आहे तर निश्चितपणे शेतकरी या शब्दाची देखील मूळ जी फोड आहे ती फोड बंधून आपण या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. तर या ठिकाणी बघा, शेतकरी मातीमध्ये बियाणं पेरतो. मग शेतकरी जर मातीमध्ये बियाणं पेरतो तर मातीला कण हा शब्द वापरला गेलेला आहे, आणि बियाणाला काय शब्द वापरला गेलेला आहे, बी शब्द वापरला गेलेला आहे. म्हणजे एक आहे कण आणि एक आहे बी, आणि मग त्याच्यातून काय शब्द तयार होतो, कणबी. त्या कणबी शब्दाचा अपभ्रंश काय झालेला आहे, कुणबी. आणि शेतीशी संबंधित जे जे लोक आहेत हे सर्व कणबी आहेत. मग शेतीशी संबंधित जे लोक फक्त शेतीच करत राहिले ते आजचे कुणबी आहेत. शेतीशी संबंधित समजा बाग व्यवसाय केला, फुलांचा व्यवसाय केला, किंवा अन्य शेतीशी संबंधित जे काही जोड व्यवसाय आहेत ते केले, त्याच्यातून काय तयार झाला, माळी. त्याच्यानंतर शेतीशी संबंधित लाकडावरती रंधा मारला, काय तयार झाला, सुतार. शेतीशी संबंधित मातीचं मडकं घडवलं, काय तयार झाला, कुंभार. शेतीशी संबंधित ज्याने कपडे शिवली, काय तयार झाला, शिंपी. याचा अर्थ बंधूंनो, शेतकरी कुळामधले हे सगळे लोक आहेत आणि कणबी कुळातले लोक आहेत. मग कणबी कुळातल्या लोकांना त्यांचं कुळ कळलं पाहिजे. तर गणराणी निरुत्तीपासून आपलं कुळ काय होतं, सुरू होतं. आणि गणराणी निरुत्तीपासून जेव्हा आपण पुढे येत असतो तर त्या ठिकाणी दुसरी एक महत्वाची बाब मी आपणासमोर ठेवतो, कुळ समजवण्याचा प्रयत्न करतोय. जे कुळ समजवण्याचा प्रयत्न राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना केला होता की हे भारत राज्य शेतकऱ्यांचं राज्य आहे. पण आज या ठिकाणी मोगलशाही आहे, आज या ठिकाणी आदिलशाही आहे, आज या ठिकाणी निजामशाही आहे, आज या ठिकाणी कुतुबशाही आहे, आज या ठिकाणी इंग्रजांचं राज्य आहे, फ्रेंचांचं राज्य आहे, डचांचं राज्य आहे. अर्थात हे शेतकऱ्यांचं राज्य नाहीये. शुभा, तुला शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करण्यासाठी सज्ज व्हावं लागेल. मग बंधूंनो, ही जर प्रेरणा भरायची असेल तर निश्चितपणे राजमाता जिजाऊंना त्यांना त्यांचं कुळ समजवणं ही काळाची गरज होती. म्हणून मग राजमाता जिजाऊंनी गणराणी निरुत्तीविषयी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे मी तुम्हाला आणण्याचा प्रयत्न करतो. या शेतकरी कुळामध्ये 2 महामानव जन्माला आले. कदाचित त्यांचा जास्त उहापोह होत नाही, त्यामुळे आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचली नाही. तर ते 2 महामानव कोण आहेत? एक आहे कश्यप आणि त्यांची पत्नी दिती. कश्यप आणि त्यांची पत्नी दिती हे शेतकरी कुळामध्ये जन्माला आलेले लोक आहेत. परंतु यांना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जेव्हा झालं इतिहासाच्या माध्यमातून, तेव्हा असुर कुळातले लोक असं इतिहासामध्ये बंधून आपल्याला शिकवलं गेलेलं आहे. आणि असुर कुळातलं म्हटल्यामुळे असुर शब्द बोलला की मला असं वाटतं आपली बघण्याची भावना फार विचित्र असते. परंतु आज वेळ या ठिकाणी असुर या शब्दाची फोड जास्त करण्यामध्ये मी घालवणार नाही, कारण आपल्याला मूळ विषयाला या ठिकाणी जास्त वेळ द्यायचा आहे. तर सूर आणि असुर फक्त थोडक्यात या ठिकाणी उलगडा करतो. सूर हा सुरा या शब्दापासून तयार झालेला आहे, आणि सुरा या शब्दाचा अर्थ होतो सोमरस, सुरा या शब्दाचा अर्थ होतो मदिरा, सुरा या शब्दाचा अर्थ होतो मद्य. मग सुरा घेणारे सूर, आणि ज्यांचा सुरा, मद्य, मद्यपान याच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता. मग शेतकरी कुळातले जे लोक आहेत त्यांचा सुराशी संबंध नाही, त्याचा मद्याशी संबंध नाही, त्याचा कुठल्याही प्रकारच्या अशा मादक पेयाशी संबंध नाही. मग जे सूर आहेत आणि जे सूर नाही आहेत म्हणून काय झाले, असुर. याचा अर्थ बंधूंनो, आपण असुर म्हणजे काय, मद्यपान न करणारे, मादक पदार्थाचं सेवन न करणारे, या अर्थाने असुर शब्द वापरला गेला होता त्या काळामध्ये. आणि मग त्या कुळामध्ये जन्माला आले होते कश्यप आणि त्यांची पत्नी दिती. या दोघांच्या पोटी 2 पुत्र जन्माला आले, सख्खे भाऊ जन्माला आले, ज्यांची नावं आहेत हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष. हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष शूरवीर होते,
असुरांचे राज्य होते, शेतकऱ्यांचे राज्य होते, असे इतिहासामध्ये संदर्भ सापडतात. त्या हिरण्यकश्यपूच्या पोटी पुत्र जन्माला आला ज्याचं नाव आहे प्रल्हाद. आता प्रल्हादाविषयी काय आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे हे सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर प्रल्हादाच्या पोटी 2 तत्वज्ञानी लोक जन्माला आले ज्यांची नावं आहेत कपिल आणि विरोचन. बंधूंनो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, कपिल या नावाने आणि विरोचन या नावाने स्वतंत्र तत्वज्ञान या देशामध्ये मांडली गेलेली आहेत. म्हणजे हे आमच्या शेतकरी कुळामध्ये जन्माला आलेले 2 तत्वज्ञानी लोक, त्या तत्वज्ञानी लोकांच्या पोटी म्हणजे विरोचनाच्या पोटी ज्याचं नाव आज आपल्या सर्वांच्या मुखामध्ये आहे तो राजा जन्माला आला ज्याचं नाव आहे सम्राट बळीराजा. मग आम्हाला आमचं कुळ कळलं पाहिजे. हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष 2 सख्खे भाऊ. हिरण्यकश्यपूच्या पोटी मुलगा जन्माला आला प्रल्हाद. प्रल्हादाच्या पोटी 2 मुलं जन्माला आली कपिल आणि विरोचन. आणि विरोचनाच्या पोटी मुलगा जन्माला आला ज्याचं नाव आहे बळीराजा. आणि बळीचं राज्य, बळीने राज्याचा एवढा विस्तार केला की 9 खंडांमध्ये ते राज्य विभागलं गेलं होतं. तुम्हा सर्व लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल. गुलामगिरी नावाचा ग्रंथ वाचा, प्रकरण नंबर 6 वाचा. त्याच्यामध्ये राष्ट्रपिता ज्योतिराव फुले भारत खंडाला बलिस्तान असं संबोधतात. म्हणजे राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांना सुद्धा आपलं कुळ कळलं होतं की आपण शेतकरी कुळातले लोक आहोत. म्हणून मला वाटतं बघा, ज्या लोकांना जेव्हा कळतं की खरी गुलामी कुठली गुलामी आहे तर शेतकऱ्यांची गुलामी, आणि म्हणून पहिल्यांदा जो महामानव या देशामध्ये स्वातंत्र्याचं आंदोलन चालवतो त्यावेळेला तो शेतकऱ्यांना गुलामीतून मुक्त करण्याचं आंदोलन चालवतो. म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी बळीराजाचा उल्लेख आपण करत असताना 9 खंडांचं राज्य होतं. 9 खंडांच्या राज्यामध्ये प्रत्येक खंडाच्या व्यक्तीला, प्रमुखाला काय म्हटलं गेलं होतं? खंडोबा. आणि खंडोबा आपलं काय आहे? कुलदैवत आहे. नंतर खंडाला चालवण्यासाठी पैसा पाहिजे, निधी पाहिजे, अर्थ पाहिजे, म्हणजे महसूल विभाग चालवणारा कोणतरी व्यक्ती पाहिजे. मग महसूल विभाग चालवणारा जो व्यक्ती होता त्याला म्हटलं गेलं होतं महासुभेदार. त्या महासुभेदार या शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे. जसं कणबी या शब्दाचा अपभ्रंश झाला आणि कुणबी आला. मला असं वाटतं अपभ्रंश म्हणजे काय हे समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक संदर्भ देतो. तुम्हाला कल्पना आहे, आपल्या खेडेगावातले लोक सुद्धा कधी कधी इंग्रजी शब्द बोलतात. फक्त त्यांना माहिती नसते की आपण हा इंग्रजी शब्द बोलतोय. कसं काय? तर मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. काही लोक बोलताना असं बोलतात, तू बोलतोयस खरा रे, पण त्याच्या विरोधात तुझ्याकडे काय कुरूप आहे का? कुरूप. मग कुरूप म्हणजे काय? तर इंग्लिशमध्ये त्यांना बोलायचं आहे प्रूफ. याचा अर्थ शब्द आहे प्रूफ, पण अपभ्रंश काय झालेला आहे बोलता बोलता? कुरूप. मग त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे की जो शब्द आहे तो शब्द तसाच राहतो आणि त्याचा अपभ्रंश होतो. आणि मग अपभ्रंश होऊन आपल्यापर्यंत शब्द येतो. मग खंडाचा तो कोण आहे? खंडोबा. नंतर महासुभेदाराचा काय झाला? म्हसोबा. आणि मग म्हसोबा जो आहे त्याचप्रमाणे जिल्ह्याचा प्रमुख आहे तो कोण झाला? ज्योतिबा. अशा प्रकारचं राज्य हे बळीचं राज्य होतं. आणि मग बळीराजासाठी बंधूंनो, या भारत देशामध्ये एक उपाधी आज वापरली जाते, त्या काळात वापरली गेली होती. आपणही त्या उपाधीचा जास्तीत जास्त प्रचार लोकांपर्यंत करणं काळाची गरज आहे. आणि तो शब्द आहे संविभागी बळीराजा. संविभागी सम्राट बळीराजा. संविभागी सम्राट बळीराजा. मग संविभागी या शब्दाची फोड मी तुमच्या समोर करतो. स म्हणजे समसमान. स या शब्दाचा अर्थ समसमान, आणि विभागी या शब्दाचा अर्थ संपत्तीचं समसमान वाटप करणारा राजा. म्हणजे संपत्तीचं समसमान वाटप करणारा राजा. त्याच्यानंतर अन्नधान्य असेल त्याचं समसमान वाटप करणारा राजा, म्हणजे जो कुणावरतीही अन्याय करत नाही, सर्वांना समसमान देतो. मग निश्चितपणे कुणाला असं वाटणार नाही की बाबा बळीचं राज्य पुन्हा यायला नको. मग आता या ठिकाणी 3 मुद्दे या ठिकाणी मी तुमच्या समोर ठेवत असताना, विषयाला या ठिकाणी मी आता सुरुवात करत असताना फार महत्वपूर्ण आहे, बळीचं राज्य पुन्हा यावं अशी अपेक्षा आम्ही का करतोय, आणि बळीचं राज्य शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करावं असं राष्ट्रमाता जिजाऊंना का वाटलं, आणि ज्या दृष्टिकोनातून त्यांनी संघटन बांधण्याचा प्रयत्न केला. बंधूंनो, ते बळीचं राज्य यावं असं का वाटतंय, तर बळीराजा हा संविभागी होता, संपत्तीचं समसमान वाटप करणारा होता, कुणावरतीही अन्याय करणारा नव्हता. आणि तुम्हाला हे देखील ऐकून आश्चर्य वाटेल, बळी राजाच्या माध्यमातून जे प्रमुख नेमले गेले होते त्या प्रमुखांच्या माध्यमातून बळीराजाचं असं म्हणणं होतं त्या प्रमुखांना की शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही याची काटेकोरपणे
काळजी आपण सर्व प्रमुखांनी घ्यावी. शेतकऱ्यावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची काटेकोरपणे काळजी आपण सर्व प्रमुखांनी घ्यावी, तरच मला असं वाटतं प्रमुखांचंही पूजन होईल आणि जे राज्य करणारे लोक आहेत त्या राज्य करणाऱ्या राजाचंही जनतेमध्ये काय होईल, पूजन होईल. मला असं वाटतं ही काळजी बळीराजाने घेतली, ही काळजी खंडोबाने घेतली, ही काळजी म्हसोबाने घेतली, ही काळजी ज्योतिबाने घेतली. अन्य जे काय आहेत हे सर्व लोक ज्यांनी काळजी घेतली म्हणून बंधूंनो आजही आपण त्यांचं कुलदैवत म्हणून काय करतो, नमन करतो. आणि कुठल्याही कार्याची सुरुवात करताना यांचं पूजन केल्याशिवाय आपण पुढं कार्यक्रम चालू करत नाही. मग ही जाणीव बंधूंनो राजमाता जिजाऊंना होती आणि म्हणून मग राजमाता जिजाऊंच्या बाबतीमध्ये शिवभारत या ग्रंथामध्ये जे संदर्भ सापडतात त्यातला आता फार महत्वाचा संदर्भ मी तुमच्या समोर ठेवतोय. अतिशय गांभीर्याने हा शब्द तुम्ही समजून घ्या, हा मुद्दा समजून घ्या. बंधूंनो, मुद्दा कोणता या ठिकाणी? राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना हे समजवत आहेत. काय समजवत आहेत? एका व्यक्तीच्या डोक्यामध्ये संघटन निर्मितीचा विचार येऊ शकतो. एका व्यक्तीच्या डोक्यामध्ये संघटनेचा हेतू देखील काय असावा हे देखील निर्माण होऊ शकतं. म्हणजे संघटन एक व्यक्ती निर्माण करू शकतो, संघटनेचा हेतू एक व्यक्ती ठरवू शकतो. परंतु राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना हे समजवतात संघटनेचा हेतू मात्र एक व्यक्ती पूर्णत्वास नेऊ शकत नाही. त्यांना सवंगड्यांची गरज लागेल, म्हणजे त्या काळातला शब्द सैनिकांची गरज लागेल, म्हणजे त्या काळातला आणखीन एक महत्वाचा शब्द तुला मावळ्यांची काय लागेल, गरज लागेल. याचा अर्थ बंधूंनो नेतृत्व करण्याची शक्ती, त्याच्यानंतर लोकांना संघटित करण्याची शक्ती राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. कारण तुझ्या डोक्यामध्ये संघटन निर्मितीचं कौशल्य आहे, तुझ्या डोक्यामध्ये निश्चितपणे या ठिकाणी लोकांना मोबिलाइज करण्याचं काय आहे, कौशल्य आहे. परंतु तुला जोपर्यंत सवंगडी मिळणार नाहीत, सैनिक मिळणार नाहीत, तोपर्यंत तुला हा हेतू जो आहे शेतकऱ्यांचं राज्य, कष्टकऱ्यांचं राज्य हे पूर्णत्वास नेता येणार नाही. आणि मग त्या दृष्टिकोनातून बंधूंनो राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये जे जे गुण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे वयवर्ष 7 ते 11 या कालावधीमध्ये बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी, आणि मग वयवर्ष 7 ते 11 परिपूर्ण व्यक्तिमत्व, परिपूर्ण राजा कसा असावा असं व्यक्तिमत्व निर्माण करून वयवर्ष 11 पूर्ण झाल्यानंतर वयवर्ष 12व्या वर्षी पुणे परगणा म्हणजे पुणे क्षेत्रामध्ये शहाजी राजांनी राजमाता जिजाऊसह छत्रपती शिवाजी महाराजांना पाठवलं आणि स्वराज्य निर्मितीची संकल्पना डोक्यामध्ये घेऊन पाठवलं. तर स्वतः राजमाता जिजाऊंमध्ये बंधूंनो शिवभारत या ग्रंथामध्ये 3 गुण होते असा उल्लेख शिवभारत या ग्रंथामध्ये सापडतो. ते 3 गुण कोणते होते जे संघटन बांधणीसाठी अति महत्वपूर्ण गुण आहेत? तर पहिला राजमाता जिजाऊंमध्ये गुण होता तो म्हणजे अमर्याद गुणांनी युक्त असणारी व्यक्ती. अमर्याद म्हणजे ज्या गुणांना मर्यादा नाहीये, असीम, अमाप अशा प्रकारचे गुण ज्या व्यक्तिमत्वामध्ये आहेत अशी व्यक्ती. आणि म्हणून मग शिवभारत या ग्रंथामध्ये त्यासाठी शब्द वापरला गेलेला आहे जिजाऊंसाठी, निरवधिक गुणा. ज्या गुणांना कुठल्याही प्रकारची काय नाहीये, कक्षा नाहीये, मर्यादा नाहीये, निरवध थोडासा नेटवर्कचा इश्यू होतोय. मग निरवधिक गुणा हा राजमाता जिजाऊंमध्ये गुण होता, म्हणजे अमर्याद गुणांनी युक्त असणारी अशी ती माता होती. दुसरा महत्वाचा आहे, विजय मिळवण्याचे जे जे गुण एका स्त्रीमध्ये असले पाहिजेत आणि त्या स्त्रीच्या माध्यमातून तिच्या पुत्रामध्ये ते गुण काय झाले पाहिजे, संक्रमित झाले पाहिजेत. हे सर्व विजय मिळवण्याचे गुण राजमाता जिजाऊंमध्ये होते. आणि म्हणून शिवभारत या ग्रंथामध्ये दुसरा शब्द राजमाता जिजाऊंसाठी वापरला गेलेला आहे, विजय लक्षणा. म्हणजे विजयाची लक्षणं ज्या व्यक्तीमध्ये होती अशी ती स्त्री, अशी ती माता, विजय लक्षणा. आणि तिसरं विजयवर्धिनी म्हणजे विजयाला बळ देणारी प्रेरिका. मग राजमाता जिजाऊ शहाजीराजांच्या मागे भक्कमपणे उभी राहिली, राजमाता जिजाऊ स्वतःच्या पुत्राच्या मागे भक्कमपणे उभी राहिली. आणि म्हणून मग राजमाता जिजाऊंमध्ये जे जे गुण होते हे सर्व गुण राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. जर आम्हाला कोणी प्रश्न विचारला छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो 3 लोकांचा वाटा आहे.
त्याच्यामध्ये पहिलं नाव आपण अभिमानाने घेऊ शकतो राजमाता जिजाऊ, दुसरं नाव आपण अभिमानाने घेऊ शकतो शहाजी राजे, आणि तिसरं नाव जगद्गुरु तुकोबा राय. या 3 लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राजा या प्रक्रियेमध्ये निर्मिती करण्याचा जो प्रयत्न केला, त्या प्रयत्नाला छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरेपूर न्याय दिला. आणि आज बंधूंनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं का पिढी दर पिढी किती पिढ्या उलटून गेल्या तरी पण त्यांच्या नावाचा एक उद्घोष जरी झाला तरी आज मला असं वाटतं अभिमानाने आपली छाती फुलते. आणि म्हणून मग राजमाता जिजाऊंच्या अंगी जे जे गुण होते ते गुण आणण्याचा प्रयत्न राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. मग या ठिकाणी दुसरा महत्वपूर्ण मुद्दा जो फार महत्वाचा आहे, राजमाता जिजाऊंनी शिवभारत या ग्रंथामध्ये संदर्भ सापडतो. आणखीन एक महत्वपूर्ण मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांना समजावला होता. कोणता? या देशामध्ये राजेशाही आहे आणि राजेशाही लोकांना गुलामी वाटते, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना हे सांगणं होतं, तुझं जे राज्य निर्माण होईल ते भलेही राजेशाहीचं राज्य असेल, पण राजेशाही ही लोकांना लोकशाही वाटणार आहे. कारण आज जी या देशामध्ये व्यवस्था आहे, जी राजेशाही आहे, त्या राजेशाहीचा आणि शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही. तुला शेतकऱ्यांबरोबर प्रत्यक्ष संबंध निर्माण करावा लागेल, मावळ्यांच्या माध्यमातून निर्माण करावा लागेल. तुझ्या हातामध्ये जे सवंगडी आहेत त्या सवंगड्यांच्या माध्यमातून तुझा आणि शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष संबंध आला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना हे वाटेल की हे राज्य आमचं राज्य आहे, हे राज्य कष्टकऱ्यांचं राज्य आहे, हे राज्य शेतकऱ्यांचं राज्य आहे. आणि म्हणून बंधूंनो, या ठिकाणी फार महत्वाची भूमिका राजमाता जिजाऊंनी निभावली संघटन बांधणी करण्याच्या संदर्भात. कोणती? कारण राजमाता जिजाऊंनी काय बिंबवलं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी अनेक सरदार घडून गेले, अनेक पराक्रमी सरदार घडून गेले, पण कोणत्याच सरदाराच्या डोक्यामध्ये हा विचार नाही आला स्वतःचं राज्य असावं. खरं तर सर्वांच्या डोक्यामध्ये काय विचार होता? सर्वांच्या डोक्यामध्ये काय विचार होता? तर चाकरी करावी, इनाम मिळवावी, पाटीलकी मिळवावी, सरदारकी मिळवावी, त्याच्यानंतर भूप्रदेश काबीज करून आपल्याला काय करावं, त्यांची काय राखावी, मर्जी राखावी, म्हणजे चाकरी करावी, गुलामी करावी. हाच मुद्दा राजमाता जिजाऊंच्या आधी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी समकालीन जेवढे सक्षम सरदार घडून गेले त्यांच्या डोक्यामध्ये कधीच गुलामीच्या विरोधात उद्रेक करावा हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये आला नाही. आणि म्हणून एक फार महत्वाचा संदर्भ मी तुमच्या समोर ठेवतोय. राजमाता जिजाऊ शिवरायांना म्हणतात, तुझा पंजोबा गुलाम होता रे, मोगलांचा. तुझा आजोबाही गुलाम होता. कुणाचा? मोगलांचा. तुझा बापही गुलामच आहे, कारण सरदारकी करतोय. कुणाची? मोगलांची. पण शिवबा, तुला मात्र गुलाम राहायचं नाहीये. तुला शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, गोरगरिबांचं, दिनदुबळ्यांचं, इथल्या रयतेचं राज्य काय करायचंय? निर्माण करायचं. आणि रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी शिवबा तुला कंबर कसावी लागेल, तुला तयार व्हावं लागेल. मग बंधूंनो, कल्पना करा, लहानपणापासून संघटन कौशल्य असेल, लहानपणापासून नेतृत्व कौशल्य असेल, लहानपणापासून दातृत्व कौशल्य असेल, सर्व प्रकारची कौशल्य राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. एक फार महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. इथं आपल्या काही भगिनी आहेत, आपले काही बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व सत्यशोधक बांधव आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहात. मी सर्वांना विनंती करतोय, हा फार महत्वाचा संदर्भ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करा. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना कधीच राजे या नावाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही नावाने हाक मारलं नाही. सातत्याने काय शब्द होता? राजे, तुम्हाला रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी सज्ज व्हावं लागेल. आज मला वाटतं आपला मुलगा परीक्षेचा अभ्यास करायचा नसेल तर आपण काय बोलतो? मूर्खा, गाढवा, अभ्यास कर. म्हणजे आपण मूर्ख आणि गाढव बोलतो, परंतु राजमाता जिजाऊंनी हे ठरवलं होतं, राजा निर्माण करायचा असेल तर त्याला अशा प्रकारच्या शब्दाने हाक मारावं लागेल की ज्या शब्दातून सुद्धा त्याला प्रेरणा मिळेल की तुला राजा बनायचंय. आणि राजेशाही मधले तुला लोकशाही निर्माण करायची आहे, लोकांचं राज्य निर्माण करायचं आहे, शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करायचं आहे, ही प्रेरणा बंधूंनो राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. ते कोणकोणते गुण होते ते गुण मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. आपला जो कार्यक्रम आहे हा सीमित वेळेमध्ये आपल्याला या ठिकाणी संपवायचा आहे. त्यामुळे पाटील सर, मी अजून किती वेळ या ठिकाणी मांडणी करावी साधारणतः वेळ? तरी अजून एक 15 मिनिटं बोला सर. ओके सर, धन्यवाद. उर्वरित 15 मिनिटांमध्ये मी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी कोणकोणते गुण बाणवण्याचा प्रयत्न
राजमाता जिजाऊंनी केला. एक राजा बनण्यासाठी कोणकोणते गुण असावे ज्याची परिपूर्ण काळजी राजमाता जिजाऊंनी बंगळुरू या ठिकाणी घेतली होती. तर पहिला गुण बिंबवला होता तो म्हणजे इंगित. राजमाता जिजाऊंनी पहिला गुण बिंबवला कोणता? इंगित. मग इंगित या शब्दाचा अर्थ काय होतो? समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याचे, डोळ्याचे, एकंदरीत संपूर्ण शरीराचे हावभाव याच्या आधारे पारख करता आली पाहिजे की हा व्यक्ती विश्वासू आहे का, हा व्यक्ती निष्ठावान आहे का, की हा आपला व्यक्ती विश्वासघात करेल. बंधूंनो, हा इंगित नावाचा गुण छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये राजमाता जिजाऊंनी बिंबवल्यामुळे संघटन बांधणी करताना शिवाजी महाराजांना सोपं का गेलं? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या गुणाचा वापर करून जे जे निष्ठावान मावळे आपल्या संघटनेमध्ये जोडले त्यातला एकही मावळा मोगलांना फितूर झाला अशी इतिहासामध्ये नोंद सापडत नाही. तर कशामुळे? तर इंगित नावाच्या गुणामुळे. समोरच्या निष्ठावान व्यक्तीला पारखण्याची जी पद्धती होती ती म्हणजे इंगित. राजमाता जिजाऊंनी आणखीन विचार केला, छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या समकालीन काही राज्यकर्त्या लोकांबरोबर पत्रव्यवहार करावा लागेल. पत्रव्यवहार करताना छत्रपती शिवाजी महाराजांची भाषेमधून फसगत होता कामा नये. भाषेच्या माध्यमातून राज्यकारभारामध्ये त्यांना फसवलं जाऊ नये. अमात्य किंवा सचिवांनी सुद्धा भाषेच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना फसवू नये यासाठी राजमाता जिजाऊंनी दुसरा गुण शिवाजी महाराजांमध्ये बिंबवण्याचा प्रयत्न केला. तो गुण आहे अनेक भाषांचं ज्ञान अवगत असणारी व्यक्ती म्हणजे लिफिशू नावाचा गुण छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये राजमाता जिजाऊंनी बिंबवण्याचा प्रयत्न केला. लिफिशू या शब्दाचा अर्थ होतो अनेक राजभाषा अवगत असणारी व्यक्ती. तर तुम्हाला सर्व लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल, शिवाजी महाराजांना 8 भाषांचं ज्ञान होतं. त्यामुळे समकालीन जे राज्यकर्ते होते ते तहामध्ये फसवण्याचा प्रसंग घडला नाही. नंतर समकालीन त्यांना सल्ला देणारे, मार्गदर्शन करणारे जे सचिव होते किंवा जे अमात्य होते तेही त्यांना फसवण्याचा प्रसंग कधी घडला नाही. का? तर त्यांना अनेक भाषांचं काय होतं? ज्ञान होतं. दुसरी महत्वाची बाब या ठिकाणी अशी आहे, एक राजा परिपूर्णपणे तयार करून पुणे या ठिकाणी पाठवायचं आहे. पुणे परगणा या ठिकाणी त्यांना घेऊन जायचं आहे. राजमाता जिजाऊ घेऊन जात आहेत. आणि मग राजाच्या सोबतीला कोणकोणते मुद्दे असावेत की ज्या मुद्द्यांचा आधार घेऊन तो राजा आपल्या उद्देशामध्ये सहजपणे काय होईल? हे सफल होईल. आणि म्हणून मग 3 महत्वाचे गुण आणखीन राजमाता जिजाऊंनी रुजवण्याचा प्रयत्न केला. तो म्हणजे राजा बनण्यासाठी 3 शक्ती महत्वाच्या असतात. आणि त्या 3 शक्ती कोणत्या आहेत? पहिली शक्ती आहे नेतृत्व शक्ती. आणि म्हणून मला असं वाटतं बंधूंनो, बघा, आपणही सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून पहिलं महत्वाचं काम करणार आहोत. ते म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा नेतृत्व करणारी लोक निर्माण करणं ही काळाची गरज आहे. कारण राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांना हे कळलं होतं, नेतृत्व समाजाचं केल्याशिवाय, नेतृत्व समाजाला निस्वार्थी दिल्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही. मग संघटन यशस्वी कधी होतं? तर ज्या संघटनेमध्ये नेतृत्व शक्ती असते, ज्याला प्रभू शक्ती असं म्हणतात किंवा प्रभाव शक्ती असं म्हणतात. मग छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये अशी नेतृत्व शक्ती होती की ज्याचा मावळ्यांवरती प्रभाव होता आणि ज्यांचा जनतेवरती सुद्धा काय होता? प्रभाव होता. दुसरी शक्ती संघटन निर्माण करण्यासाठी महत्वाची असते, ती म्हणजे मंत्रशक्ती. आता मंत्रशक्ती म्हणजे काय? तर मंत्र म्हणजे मंत्र देणे या अर्थाने या ठिकाणी घेऊ नका. तर मंत्रशक्ती म्हणजे सल्ला देणारे, योग्य प्रकारचे सल्लागार, याचा अर्थ सचिव किंवा अमात्य. म्हणजे ज्या नेतृत्वाबरोबर सल्ला देणारे अनुभवी लोक असतील, सल्ला देणारे ज्येष्ठ लोक असतील, ते नेतृत्व उद्दिष्टामध्ये सहजपणे काय होतं? सफल होतं. आपल्यालाही राज्य सत्यशोधक परिषदेच्या माध्यमातून जो हेतू पूर्णत्वास न्यायचा आहे, तर या संघटनेच्या माध्यमातून काही तरुण आपल्या सोबत आहेत, काही प्रौढ आपल्या सोबत आहेत, काही ज्येष्ठ लोक सुद्धा आपल्या सोबत आहेत. हे ज्येष्ठ लोक जेव्हा जेव्हा त्यांचा अनुभव सांगतील, त्यांचा सल्ला सांगतील, निश्चितपणे आपण आपल्या हेतूला पूर्णत्वास नेण्यामध्ये लवकरात लवकर आपण हेतू आपला पूर्णत्वास नेऊ शकतो. आणि तिसरी महत्वाची बाब आहे उत्साह शक्ती. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये खूप मोठं बळ होतं, 100 हत्तींचं बळ होतं असं मला वाटतं. बऱ्याच वेळेला काही कवी लोक बोलण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांच्यामध्ये उर्मी होती, चिकाटी होती, मरगळ नसलेला, व्यसनामध्ये न अडकलेला आणि सातत्याने सक्रिय असलेला राजा असा छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचा प्रयत्न राजमाता जिजाऊंनी केला. आणि 7 अंग त्यांच्या सोबतीला घेऊन वय वर्ष 12
चालू होत असताना, पुणे या ठिकाणी येत असताना कोणती 7 अंग घेऊन राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज पुणे या ठिकाणी आले, ते 7 अंग मी तुमच्या समोर ठेवतो. त्यातलं पहिलं अंग आहे नेतृत्व करणारा राजा, म्हणजे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज. त्यानंतर अमात्य म्हणजे सल्ला देणारे, मार्गदर्शन करणारे योग्य असे सचिव आणि अमात्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते. नंतर तिसरा मुद्दा आहे कोश, म्हणजे राज्य चालवण्यासाठी काय पाहिजे, खजिना पाहिजे, निधी पाहिजे, पैसा पाहिजे. तो कोश कसा निर्माण केला गेला पाहिजे याचाही विचार राजमाता जिजाऊंनी केला होता आणि शिवाजी महाराजांमध्ये बिंबवण्याचा प्रयत्न केला होता. नंतर चौथा मुद्दा होता राष्ट्र. राष्ट्र म्हणजे काय, किती भूप्रदेश आहे की ज्या भूप्रदेशावरती आपलं राज्य नाहीये, गुलामी आहे, ते भूप्रदेश हळूहळू सैन्यांच्या माध्यमातून, मावळ्यांच्या माध्यमातून स्वतःच्या राज्याला जोडण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. ते होते भूप्रदेश. त्याच्यानंतर मित्र राज्य निर्माण करणं त्या काळातली फार महत्वाची गरज होती, कारण मित्र राज्य जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असतील तर जे मित्र राज्ये शत्रूच्या सोबत शत्रुत्व करतात आणि आपल्या सोबत मित्रत्व करतात, मग मित्राचा मित्र आणि शत्रूचा शत्रू, अशा प्रकारे मित्र राज्य सुद्धा जोडण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. सैन्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. तर सैन्यांमध्ये मला असं वाटतं या ठिकाणी फार गांभीर्याची एकच फक्त गोष्ट मी आपल्या समोर ठेवतो. मला असं वाटतं एकमेव त्या काळातला राजेशाही मधला पहिला राजा असा असेल की ज्या राजाने सैनिकांना दर महिन्याला पगार देण्याची व्यवस्था, सिस्टम त्या ठिकाणी काय केली होती, सुरू केली होती. आणि प्रजेप्रती छत्रपती शिवाजी महाराजांचा काय कनवाळूपणा होता, या बाबतीमध्ये 2 महत्वाची गोष्टी मी आपणासमोर ठेवतो. मी वेळ माझा पुढे सरकत असताना शेवटच्या 3-4 मिनिटांमध्ये शेवटचे 2-3 महत्वाचे मुद्दे ठेवून मी या ठिकाणी माझ्या बोलण्याला विराम देणार आहे. तर सरते शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेप्रती काय धोरण होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं शेतकऱ्यांप्रती काय धोरण होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं महिलांप्रती काय धोरण होतं, या 3 मुद्द्यांवरती मी या ठिकाणी थोडासा उहापोह करून मी या ठिकाणी थांबणार आहे. पहिला महत्वाचा मुद्दा, स्त्रियांप्रती काय म्हणणं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं, जे आधी राजमाता जिजाऊंचं होतं, नंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं झालं आणि नंतर शिवाजी महाराजांनी ते मावळ्यांवरती बिंबवण्याचा प्रयत्न केला. तर राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना असं म्हणतात, ज्या राज्यामध्ये स्त्रियांचा आदर होतो ते खरं राज्य, ज्या राज्यामध्ये स्त्रियांचा आदर होतो ते खरं राज्य, ज्या राज्यामध्ये स्त्रियांच्या आबरूवरती आच येत नाही ते खरं राज्य. स्त्रियांचा मान आणि सन्मान शिवराय तुम्हाला तुमच्या राज्यामध्ये करावा लागेल. आणि म्हणून मग छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना सांगताना असं सांगतात, स्त्रीच्या आबरूच्या आड स्वकीय आला परकीय आला मी पाहणार नाही, त्याला कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही. स्त्रीच्या आबरूच्या आड ती स्वकीय असो किंवा परकीय असो मी पाहणार नाही, त्याला कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ राजमाता जिजाऊंनी जे बिंबवलं होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सैन्यांमध्ये बिंबवलं. आणि म्हणून मला असं वाटतं, ज्या सैन्यांमध्ये स्त्रियांप्रती आदर असतो ते सैन्य कर्तृत्वाप्रती आणि हेतू प्रति निष्ठावान असतात आणि अशा लोकांकडनं राज्य निर्मिती होतेच होते. मला असं वाटतं फार गांभीर्याचा मुद्दा मी तुमच्या समोर ठेवतो. मोगल लाखामध्ये होते, मावळे हजारामध्ये होते. पण मोगल लाखामध्ये होते पण शीलभ्रष्ट होते, कारण महिलांप्रती त्यांचं काय धोरण होतं इतिहासामध्ये अनेक दाखले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु मावळ्यांचं धोरण महिलांप्रती शीलयुक्त आचरण होतं. त्यामुळे मावळे हजारामध्ये होते, मोखल लाखामध्ये होते, तरी पण राज्य निर्मिती कुणाची झाली, छत्रपती शिवाजी महाराजांची झाली. म्हणजे बंधूंनो, या ठिकाणी स्त्रियांप्रतीचं धोरण जे आहे ते धोरण फार महत्वाचं असतं कोणत्याही संघटनेमध्ये. दुसरा महत्वाचा मुद्दा, शेतकऱ्यांप्रती काय धोरण होतं, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे 2 महत्वाचे वाक्य फार महत्वाचे आहेत. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये याची काय घ्या, काळजी घ्या. आणि मग शेतकऱ्याला तळहातावरती जपणारे छत्रपती शिवाजी महाराज सैन्यांना म्हणतात, काय म्हणतात, घोडदळ असेल, पायदळ असेल, गजदल असेल तर काय करा, शेतातून नेऊ नका, शेताच्या बांधावरनं न्या. घोडदळ असेल, पायदळ असेल, शेतातून नेऊ नका, शेताच्या बांधावरनं न्या. शेतातून काय नेऊ नका, कारण शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला काय होईल, इजा होईल, त्याचं नुकसान होईल. बंधूंनो, याची काळजी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली. छत्रपती शिवाजी महाराज आणखीन या ठिकाणी समजवतात की जर तुम्ही समजा एखाद्या बाजारामध्ये गेलेत, काही तुमच्या जेवण खाण्याची व्यवस्था करण्यासाठी काही सामान खरेदी करण्यासाठी गेलेत, तर लुटमार करून सामान घेऊ नका.
शेतकऱ्यांना किंवा तिथल्या लोकांना योग्य तो त्याचा मोबदला द्या, म्हणजे किंमत मोजा आणि तुम्ही सामान काय करा, विकत घेऊन या. पण लुटालूट शेतकऱ्यांची तुम्ही करू नका, अशी सक्त ताकीद देणारे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, ज्या ठिकाणी तुम्ही तळ ठोकून राहाल, ज्या ठिकाणी तुम्ही तळ ठोकून राहाल, रात्रीच्या वेळेला उजेडासाठी दिवाबत्ती कराल, तर रात्री झोपताना दिव्यातली वात काय करा, विझवून झोपा. कारण दिव्यातली वात जी आहे, समजा तेल संपता संपता वात जर तशीच जर राहिली, तर मला असं वाटतं उंदीर त्या वासाला येईल आणि उंदराने समजा ती जळती वात जर घेतली आणि ती जर शेताकडे जर नेली, तर शेतकऱ्यांच्या त्या शेताच्या रोपाला आग लागेल आणि शेतकऱ्यांचं नुकसान होईल. म्हणून रात्री काय करा, शेतामध्ये झोपत असताना दिव्याची वात काय करा, विझवून झोपा. म्हणजे एवढी चांगल्या प्रकारची काळजी छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांची घेतली. शेवटचा मुद्दा शेतकऱ्यांवरती सांगतो. शेतकऱ्यांप्रती काय धोरण होतं? मोगलांनी ज्या ज्या जमिनी बळकावल्या होत्या किंवा ज्या ज्या समकालीन राजांनी ज्या ज्या जमिनी बळकावल्या होत्या आणि शेतकऱ्यांना भूमिहीन केलं होतं, त्या सर्व जमिनी हळूहळू किल्ले सर करून, राज्य सर करून आपल्या महसूल खात्यामध्ये जमिनी जोडल्या, जमिनींचं मोजमाप केलं, जमिनींचा सातबारा बनवला आणि ज्या सातबाऱ्यावरती शेतकऱ्यांची नावं नव्हती, त्या सातबाऱ्यावरती शेतकऱ्यांची नावं चढवली गेली आणि सक्त ताकीद दिली गेली. कोणती ताकीद दिली गेली? जमिनी कसण्यासाठी आहेत, विकण्यासाठी नाही. जमिनी कसण्यासाठी आहेत, विकण्यासाठी नाही. आणि महसूल विभागाला सक्त ताकीद दिली गेली की शेतकऱ्यांना जर अवजारे खरेदी करण्यासाठी, म्हणजे अवजारे खरेदी करण्यासाठी जर समजा निधी पाहिजे, तर कर्ज उपलब्ध करून द्या. त्याच्यानंतर बियाणं खरेदी करण्यासाठी जर निधी पाहिजे, तर कर्ज उपलब्ध करून द्या. एखाद्या वर्षी जर दुष्काळ पडला, तर शेतसारा 100% काय करा, माफ करा. कर्ज पण 100% काय करा, माफ करा. याचा अर्थ बंधूंनो, शेतकऱ्यांची परिपूर्ण काळजी घेण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. हे कशामुळे केला? तर राजमाता जिजाऊंनी कुळ समजवलं होतं, हे शेतकऱ्यांचं कुळ आहे, हे बळीचं राज्य आहे. मग बळीचं राज्य पुन्हा यावं असं जर लोकांना वाटतंय, तर शिवाजी महाराजांचं सुद्धा राज्य पुन्हा यावं असं बंधूंनो जर लोकांना वाटावं असं वाटतंय, तर छत्रपती शिवाजी महाराजांना हे समजवलं होतं. तुला देखील असं वाटतंय की बाबा आपलं जे राज्य आहे, हे लोकांना आपलं राज्य वाटावं, माझं राज्य आहे, माझ्या शेतकऱ्यांचं राज्य आहे, कष्टकऱ्यांचं राज्य आहे असं वाटावं, तर बंधूंनो तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल. असा विचार जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये बिंबवण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांच्या माध्यमातून झाला. शेवटचा मुद्दा मी या ठिकाणी आपणासमोर ठेवतो आणि थांबतो. जनतेप्रती काय धोरण होतं, तर हा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि सर्वांनी हा मुद्दा गांभीर्याने ऐकावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी सामान्य जनतेचं कसं मत होतं बघा, कुणीही यावं आणि आम्हाला लुटून न्यावं, कुणीही यावं आणि आम्हाला गुलाम बनवावं, अशी व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य काय निर्माण झालं? सर्वांना एक विश्वास निर्माण झाला. काय विश्वास निर्माण झाला? हे खऱ्या अर्थाने आमचं राज्य आहे, हे खऱ्या अर्थाने कष्टकऱ्यांचं राज्य आहे, हे खऱ्या अर्थाने दीनदुबळ्यांचं राज्य आहे आणि हे खऱ्या अर्थाने आम्हा सामान्य लोकांना न्याय देणारं काय आहे, राज्य आहे. म्हणून मला असं वाटतंय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, सामान्य जनतेच्या बाबतीमध्ये, महिलांच्या बाबतीमध्ये जे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी धोरणं अवलंबली, नीती अवलंबल्या, हा सर्व संघटन बांधणीचा मुद्दा होता. आणि मला असं वाटतं हे सर्व रुजवण्याचं काम कोणी केलं? राजमाता जिजाऊंनी केलं. म्हणून सरते शेवटी शेवटचा एक महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी बोलून मी या ठिकाणी थांबतो. बंधूंनो, राजमाता जिजाऊंनी ज्या प्रकारची संघटन बांधणी केली, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारची संघटन बांधणी केली आणि हेतू पूर्णत्वास नेला, त्याच प्रकारचा हेतू बंधूंना आपल्याला पूर्णत्वास न्यायचा आहे. राज्य सत्यशोधक परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, बळीराजा, या सर्वांनी जी संस्कृती आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला आणि त्या संस्कृतीच्या माध्यमातून या ठिकाणी आपलं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर आपणही याच उद्दिष्टाला समोर ठेवून राज्य सत्यशोधक परिषदेच्या माध्यमातून जी संस्कृती आपली आहे तिचं पुनर्जीवन करण्यासाठी आणि आपलं राज्य निर्माण करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील होणार आहोत. मला या ठिकाणी आयोजकांनी निमंत्रित केलं, बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय सत्यशोधक. धन्यवाद सर. अतिशय सुंदरपणे आपण हा विषय हाताळला आणि अतिशय सुंदर अशी मांडणी केली. खऱ्या अर्थाने गणराणी निवृत्तीपासून आपण सुरुवात केली. कुणबी कसा कुणबी झाला
आणि राष्ट्रमाता राजमाता मासाहेबांचे शिवरायांवर असणारे संस्कार आणि संघटन बांधण्याची शैली आपण सांगितली. खऱ्या अर्थाने कश्यप बीपी, त्याचा मुलगा हिरण्य कश्यप, प्रल्हाद आणि प्रल्हादचा मुलगा कपिल आणि विरोचन आणि विरोचनाचा मुलगा महात्मा बळीराजा, एवढी सगळी आख्यायिका आपण सांगितली. आणि सम्राट बळीराजाचे जे 9 खंड होते, त्या खंडांचा प्रमुख खंडोबा, महसूल जमा करणारे महासुभेदार म्हणजेच मसोबा आणि जिल्ह्याचा प्रमुख ज्योतिबा, अशी विस्तृत अशी मांडणी आपण आपल्या मांडणीतून सांगितली. खऱ्या अर्थाने राजमाता जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवरायांमध्ये नेतृत्व, कर्तृत्व, त्याग, समर्पण आणि संघटन आणि प्रत्येक सैनिकाला 18 पगड जातीच्या 12 बलुतेदार समाजाला सोबत घेऊन सर्वांना मावळा ही उपाधी देऊन प्रत्येक मावळ्यामध्ये स्वराज्याची एक आपण ज्याला म्हणूया ज्योत पेटवली. खऱ्या अर्थाने स्वराज्य म्हणजे कष्टकऱ्यांचं राज्य, शेतकऱ्यांचं राज्य, मावळ्यांचं राज्य, माता भगिनींचं राज्य, हा एक विचार ठेवून राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवलं. खऱ्या अर्थाने आपण सांगितल्याप्रमाणे शिवरायांचे जे खरे गुरु आहेत ते म्हणजे प्रथमतः राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, शिवरायांचे वडील छत्रपती शहाजी राजे भोसले आणि राष्ट्रसंत तुकोबराय. एवढंच नव्हे, पणजोबा गुलाम होते, आजोबा गुलाम होते, वडील सुद्धा सुभेदार होते. राजे आपण छत्रपती व्हा. राजमाता मासाहेब जिजाऊ लहानपणी छत्रपती शिवरायांना राजे म्हणून संबोधायचे. ही रुजवणूक, ही संस्कृती, हा संस्कार मासाहेबांनी दिला, म्हणूनच स्वराज्य घडलं. यानंतर इंगितू, लिपिशू या सर्व गोष्टी मासाहेबांनी शिवरायांमध्ये घडवल्या आणि स्वतःचं राज्य निर्माण केलं. खऱ्या अर्थाने सर, आपण अतिशय विस्तृतपणे आपल्या विषयाला हात घालून आमच्यापर्यंत अशी अद्वितीय माहिती पोहोचवली. खऱ्या अर्थाने सत्यशोधक परिषदेच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार न मानता मी ऋण व्यक्त करतो, कारण वेळोवेळी आपलं मार्गदर्शन हे आमच्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. यानंतर छत्रपती शिवरायांना 8 भाषांचं ज्ञान देणाऱ्या आमच्या महामाता, नंतर छत्रपती शिवरायांमध्ये 7 अंग निर्माण करून महिलांचा आदर, शेतकऱ्यांचा आदर आणि प्रत्येक सैनिकाला छत्रपती शिवराय आदराने आवाज देत, जसं हिलोजी, मालोजी अशा प्रकारे प्रत्येकाला सन्मानाने वागणूक देत आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा मासाहेबांनी छत्रपती शिवरायांना दिली आणि स्वतःचं राज्य उभं केलं. आमच्या शिवरायांना अवघं 50 वर्षाचं आयुष्य लाभलं. त्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये हजारो वर्षाची गुलामी त्या नायनाट माझ्या राजाने केला. अशी अति विस्तृत अशी सखोल माहिती आपण दिली. यानंतर ज्या कुणा सत्यशोधक बांधवांना काही प्रश्न असतील, माननीय सत्यशोधक अरविंद खैरनार सर यांच्या सूचनेनुसार आपण 5 मिनिटं प्रश्न उत्तराचा एक थोडा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे. कुणाला काही शंका, काही अडचणी असतील, काही आपलं मत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी आपला माईक ऑन करून आपलं मत व्यक्त करावं. यानंतर आपण आभाराकडे वळणार आहोत. हँड रेस करा म्हणा आपला, कोणाला विचारायचं असेल तर. चालेल चालेल चालेल. कुणाला काही शंका असेल तर आपण विचारू शकतात. आपल्या प्रश्नांचं निराकरण केलं जाईल मान्यवरांच्या हातून. त्यासाठी आपण 5 मिनिटांची वेळ दिलेली आहे. सरांनी अतिशय सुरेख अशी मांडणी केलेली आहे. भीमराव नाना का प्रश्न आहे वाटतं, बोला नाना. नानासाहेब बोला. जय सत्यशोधक, जय ज्योत सर. जय सत्यशोधक. जय सत्यशोधक, बोला बोला. आज आपण सत्यशोधक तर्फे हा सेमिनार चालू केलात. धन्यवाद आणि चांगली माहिती मिळाली. तसेच या माहितीमधून आम्हाला आपण कळलं की बुवा आपल्याला 7 इंगित सांगितले. त्या 7 इंगितामध्ये 7 इंगितामध्ये
आपल्याला आजपर्यंत सांगितलं नसतं की बुवा हे 7 इंगित कधी सांगितलं नाही, परंतु आपल्याला काय सांगितलं की 7 नद्यांचे पाणी आणले. 7 नद्यांचे म्हणजे 7 राज्याची 7 भाषा त्यांना अवगत होती. हे असे जे कोथिंबीर साहेब तुमचा आवाज येत नाहीये, रेंज मध्ये या जरा. यावर आपलं थोडस मार्गदर्शन पाहिजे आपल्याला. हॅलो, या पुढचा प्रश्न घ्या. आवाज नसेल तर रेंज नाहीये मला. उमेद दादा विचारा. उमेद दादा बोला. तर जय जिजाऊ, जय ज्योती, जय क्रांती. जय जाऊ. बोला. अतिशय छान माहिती. म्हणजे याच्यापूर्वी आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर, संभाजी राजांवर अनेक विवेचनात्मक भाषणं आम्ही ऐकलेली आहेत, परंतु आज जिजाऊ महासाहेबांवर आपण जे अतिशय सुंदर असं संघटन कौशल्य दोघं राजांमध्ये कसं निर्माण केलं हे आपण सांगितलं, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. या 7 जे आपण हे सांगितले त्याच्यात 7वं राहिलं सर. इंगित पहिले सुरुवात केलं, पण 7वं सांगायचं राहिलं. आपण एक मध्ये त्या रयत आणि त्याच्याकडे गेलो तर ते 7वं सांगितलं तर बरं होईल. ते 7वं अंग जे आहे ते दुर्ग किल्ले. हॅलो. दुर्ग किल्ले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले जिंकले होते ते 7वं अंग आहे राजा. त्या काळात ती गरज होती, किल्ल्यांची गरज होती. 7वं अंग किल्ले हे आहे. हॅलो. तो एक मुद्दा. दुर्ग किल्ले. दुर्ग हो. थँक्यू सर. थँक्यू. आणि पुनश्च आपलं मार्गदर्शन वेळोवेळी लाभत राहील सर. निश्चित. अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. प्रमोद सर. हा बोला सर. बोला. हा, आता प्रमोद उंबरकर आहेत ना, ते आभार व्यक्त करतील, कारण जे भुजबळ आहेत ना त्यांचा नेटचा प्रॉब्लेम येतोय. बरं. प्रमोद उंबरकर का? हा, भुसावळचे आपले प्रमोद उंबरकर साहेब आहेत, ते करतील. बरं. उद्या शाळेत बोला ना सर तुम्ही त्यांना सांगा. हो. यानंतर अतिशय सुंदर असं मार्गदर्शन प्राध्यापक सुनील देवरे सर यांनी केलेलं आहे. यानंतर वेळ बराच झालेला आहे. आपण आभार प्रदर्शनाकडे येणार आहोत. आमचे मित्र मार्गदर्शक सत्यशोधक प्रमोद उंबरकर साहेब भुसावळ, मी यांना विनंती करेल की साहेबांनी या वेबिनारचं शेवटचं आभाराचं पुष्प गुंफवायचंय. आभार माननीय प्रमोद उंबरकर साहेब. धन्यवाद सर. आजच्या आपल्या सत्यशोधक वेबिनार पहिल्या चरणाची सुरुवात झाली. सूत्रसंचालक प्रमोद पाटील सर जळगाव यांनी छान असं सूत्रसंचालक केलं. त्यांचं आभार. कार्यक्रमाची माहिती भूमिका, जी प्रमुख भूमिका असते ती अरविंद खैरनार औरंगाबाद यांनी एकदम छान अशी भूमिका मांडली. त्यांचेही आभार. प्रास्ताविक सत्यशोधक भगवान भाऊ रोकडे यांनी आपल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांचे सुद्धा या कार्यक्रमामध्ये आभार. आजचे प्रमुख पाहुणे जे मार्गदर्शक सत्यशोधक सुनील देवरे सर प्राध्यापक यांनी राजमाता जिजाऊ यांचे संघटक बांधणी कशा प्रकारे केली ते आपल्याला मोलाचं मार्गदर्शन दिलं. आणि आपण आपल्या परिवारामध्ये सुद्धा याचा वापर केला पाहिजे असं त्यांनी एक मुद्द्यामध्ये मांडणी केली. ते पण छान आहे. त्यामुळे काय आहे, आपण आपल्या परिवारामध्ये सुद्धा याचा वापर केला तर आपल्या मुलांना त्याचे संस्कार घडतील, याची त्यांनी आपल्याला एक जाणीव करून दिली. त्यानंतर त्यांनी 3 मुद्दे